सगळे आमदार त्यांच्या सुय सहाय्यकांसह कामाख्या देवीचं जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर ते एअरपोर्टच्या दिशेने निघणार आहेत। 3 विशेष चार्टर्ड विमान जे ते त्यांच्याकरता सज्ज ठेवण्यात आले आणि त्यातच भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत 5 वाजेपर्यंत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले। भाजपच्या सर्व आमदारांची हॉटेल ताज प्रेसिडेंट इथे बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला स्वतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे भाजपच्या गोटात देखील हालचालींना वेग आला। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, भाजपच्या गोटात नेमकं चाललंय काय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आजचा दिवस हा राजकीय घडामोडींसाठी वेगवान दिवस असणार आहे आणि सर्वाधिक जास्त घडामोडी भाजपामध्ये घडताना पाहायला मिळतात। आता दुपारी 2 वाजता सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या सागरी या निवासस्थानी भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक होते। यामध्ये चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांचा समावेश असणार आहे। या बैठकीमध्ये अविश्वास ठरावासंदर्भामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आज सायंकाळी 5 वाजता भाजपाच्या सर्व आमदारांना हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे जमण्यास सांगितलेलं आहे। हे सर्व आमदार त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर 7 वाजता सायंकाळी देवेंद्र फडणवीस या सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील। हॉटेल ताज प्रेसिडेंट राज्यसभा निवडणूक असेल, विधान परिषद निवडणूक असेल आणि त्यानंतर आता अविश्वास ठरावासाठी जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे त्यासाठी या ठिकाणी ताज प्रेसिडेंटचं लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि आता सर्व आमदारांना ताज प्रेसिडेंट मध्ये उपस्थित लवकरात लवकर राहण्याचे आदेश या ठिकाणी भाजपा पक्ष कार्यालयामधून धाडले जात आहेत आणि सर्व आमदार आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काही आमदार तर मुंबईमध्ये कालच पोहोचलेले आहेत, मात्र आता जे आमदार पोहोचलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर पोहोचावं यासाठी फोनाफोनी सुरू आहे आणि आता सागर बंगल्यावरती दुपारी 2 वाजता जी बैठक संपेल त्यानंतर देवेंद्र फडणवीस 7 वाजता ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे या सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील, सर्व आमदारांना सूचना देतील। मतदानाची प्रक्रिया काय असणार आहेत, ज्या टेक्निकल बाबी काय असणार आहेत ते सर्व समजून सांगताना पाहायला मिळतील। विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण बघतोय की भाजप आमदारांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर असं देखील कळतंय की देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सगळ्या आमदारांची हॉटेल ताज प्रेसिडेंट इथे बैठक पार पडेल। आणि आज भाजपच्या सर्व आमदारांची बरोबर संध्याकाळी म्हणजे 5 वाजता बैठक जी आहे 5 नंतरच म्हणजे 5 वाजेपर्यंत त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले। राज्यभरातले भाजपचे आमदार जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निश्चितपणे निघालेले असतील। 5 वाजेपर्यंत त्यांना मुंबईत पोहोचायचं आहे, त्याच्यामुळे त्यानंतर आता सर्व भाजपच्या आमदारांची हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे। राजभवनवर नेमकं काय घडतं आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी राजभवनमधनं प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी राजभवन इथून आपल्याला माहिती देत आहेत। प्रणाली, तुझ्याकडे काय अपडेट? विशाल, आत्ताच थोड्या वेळापूर्वी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर हे राजभवनावर आलेले आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार महाविकास आघाडीतीलही काही आमदार हे राज्यपालांना महामहिम राज्यपालांना भेटण्यासाठी येऊ शकतात। आज सकाळी राज्यपालांच्या इकडून खरं तर बॉम्ब टाकण्यात आला महाविकास आघाडीवर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र देऊन मागणी केल्यानंतर आज सकाळी राज्यपालांनी फ्लोअर टेस्टसाठीचं पत्र महाविकास आघाडीला आणि विधिमंडळ सचिवांना पाठवलेला आहे आणि त्यानुसार आता उद्या म्हणजे 30 तारखेला ही फ्लोअर टेस्ट होणार आहे। त्या फ्लोअर टेस्ट साठीची सगळी तयारी ही आता महाविकास आघाडी सरकारला सुद्धा करावी लागणार आहे आणि दुसरीकडे या सगळ्या फ्लोअर टेस्टच्या दरम्यान कुठला दगाफटका होऊ नये, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही फ्लोअर टेस्ट कॅन्सल होऊ नये याच्यासाठीची म्हणून सगळी तयारी जी आहे ती दोन्ही गटाकडून होऊ लागलेली आहे आणि त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून राहुल नार्वेकर हे आज राज्यपालांना भेटायला आलेले आहे। भाजपच्या वतीनं प्रत्येक आमदाराला काही जबाबदारी देण्यात आलेली आहे। प्रत्येक आमदार जे आहेत, मोठे नेते जे आहेत त्यांना ही फ्लोअर टेस्ट अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पडावी, कुठल्याही पद्धतीचा दगाफटका किंवा कुठलेही नियम दाखवून ही टेस्ट जी आहे ही फ्लोअर टेस्ट जी आहे ती पुढे ढकलता कामा नये किंवा कुठलेही कारण दाखवून सदस्यांना वगळता येऊ नये याच्यासाठीची सगळी तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं सुद्धा सुरू झालेली आहे आणि या संबंधातली संपूर्ण चर्चा करण्यासाठी आज दुपारी भाजपची बैठक आहे। त्यानंतर संध्याकाळपर्यंत सगळ्या आमदारांना सुद्धा इथे यायला सांगण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये। तर एकूणच आपण पाहतो आहोत की सगळी तयारी
ही दोन्ही गटाकडनं सुरू झाली आहे। महाविकास आघाडीकडनं ही फ्लोअर टेस्ट थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं जाणार आहे, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तर देण्यासाठी भाजपचे वकील सुद्धा तयार आहे आणि दुसरीकडे ही फ्लोअर टेस्ट व्हावी याच्यासाठीची सगळी तयारी कशी व्यवस्थित पद्धतीने पार पडेल याच्यासाठी सुद्धा हे दोन्ही गट खरं तर आपण आता या क्षणी म्हणून म्हणजे महाविकास आघाडी सरकार दुसरीकडे विरोधी गट जो आहे तो सुद्धा कार्यरत झाल्याचं आपण बघू शकतो आहोत। विशाल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। तू आपल्याबरोबर अशीच थांब, आम्ही तुझ्याकडनं याविषयी आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी येऊ। पण आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संदर्भात राज्यपालांनी तसं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना देऊ केलेलं आहे। त्याचबरोबर आज संध्याकाळी भाजपच्या सगळ्या आमदारांची बैठक जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ताजमध्ये पार पडणार असल्याचं कळतंय। आणि आता या क्षणाला भाजपचे सगळे आमदार हे सूचना मिळाल्यानंतर बोलवणं आल्यानंतर मुंबईच्या दिशेने यायला निघाले। बरोबर 5 वाजता भाजपचे सगळे आमदार मुंबईमध्ये दाखल झालेले असतील आणि संध्याकाळची बैठक त्यांच्याही पार पडेल। पुढली रणनीती ठरवली जाईल। सिल्वर ओकवरती देखील बैठकांचं सत्र सुरू आहे। महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते सगळे सिल्वर ओकवर हजर झालेले आहेत आणि सिल्वर ओकवरती याला आपण म्हणूयात की उद्याचं फ्लोअर मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे या दृष्टीने जे आहे सगळी रणनीती आखली जाईल। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा खरं तर शिंदे गट आता तो थोड्याच वेळात सगळे आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनाला जातील आणि तिथून ते थेट गुवाहाटी एअरपोर्टच्या दिशेने जाणार आहेत। गुवाहाटी एअरपोर्टला त्यांच्याकरता म्हणून 3 विशेष विमानं जी आहेत चार्टर्ड प्लेन ती तयार ठेवण्यात आलेली, तिथून त्यांना गोव्याला मुक्कामी नेण्यात येत असल्याचं कळतंय। आणि आता या सगळ्या घडामोडींमध्ये राज्य सरकारची बहुमत चाचणी होणार हे नक्की झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची चर्चा रंगली आहे। त्या बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्ष निवडला जाणार का अशी चर्चा असताना विद्यमान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याच अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे। महाविकास आघाडी सरकारने झिरवळांना पाठिंबा दर्शवलाय, मात्र विशेष अधिवेशनात अध्यक्षपदी झिरवळांना भाजपने तीव्र विरोध दर्शवलाय। त्यामुळे ज्या उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास जो आहे अविश्वास ठराव तो शिंदे गटाने आणलेला आहे आणि असं असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्याचं विशेष अधिवेशन हे पार पडणार का त्या दृष्टीने खरं तर सगळी जोरकसपणे तयारी करण्यात आलेली आहे। आणि अध्यक्ष म्हणून सभागृहाच्या सगळ्या नियमांप्रमाणे अर्थात अध्यक्षांनी किंवा उपाध्यक्षांनी सभागृहांच्या नियमाप्रमाणे सभागृह चालवणं हे क्रमप्राप्त असतं। निपक्षपातीपणाने कोणाची बाजूने न झुकता जे समोर दिसतंय जी वास्तविक मांडणी आहे जे आकडे आहेत समोर दिसत आहेत बहुमताच्या विषयाला घेऊन ते आकडे मांडणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेस बहुमत चाचणी घेण्याच्या संदर्भात जर काही गोंधळ झाला तर अध्यक्षांच्या अखत्यारीमध्ये सभागृहाचं कामकाज हे पुढे ढकललं जाऊ शकतं। हा अधिकार अध्यक्षांना आहे, अध्यक्ष तसा निर्णय घेऊ शकता। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वास्तविक उद्या काय घडते त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। आणि मनसे नेता बाळा नांदगावकर हे गुवाहाटीला गेल्याची माहिती आहे। शिंदे गटासोबत बाळा नांदगावकरांची चर्चा असणार असल्याचं कळतंय। तशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते गुवाहाटीमध्ये त्यांनी चर्चा केल्याची माहिती देखील मिळते। आता सगळ्यात मोठा तांत्रिक मुद्दा असा आहे की शिंदे गटाला एक रेकग्निशन म्हणजे मान्यता मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठल्या तरी पक्षात त्यांचं स्वतःचं विलिनीकरण करून घेणं आवश्यक आहे आणि त्यात बाळा नांदगावकर हे शिंदे गटाशी चर्चा करण्यासाठी गुवाहाटीत गेल्याचं कळतंय। याविषयी आपण बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत। प्रणाली, बाळा नांदगावकर हे गुवाहाटीला काय चर्चा करण्यासाठी गेले असावेत? विशाल, खूप तर्कवितर्क लावले जात आहेत। बाळा नांदगावकर यांच्याकडून अशा आपण गुवाहाटीला पोहोचलो असल्याची किंवा गुवाहाटीमध्ये असल्याची कुठलीही पुष्टी जी आहे ती करण्यात आलेली नाही। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मुद्दा आहे मर्जिंगचा की कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्यांना मर्ज होण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही, तर याबद्दल सगळ्या विधितज्ञांमध्ये मतमतांतर आहे। काहींचं म्हणणं आहे की त्याशिवाय त्यांना मतदान करता येणार नाही, काहींचं म्हणणं आहे की असा कुठलाही नियम नाही, काहींचं असं म्हणणं आहे की ते केवळ गट म्हणून सुद्धा मतदान करू शकतात। मर्जिंगचा मुद्दा हा इतका महत्त्वाचा नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते हा जो शिंदे गट आहे हा मुळात म्हणतच नाही आहे की आम्ही वेगळे कुणी आहोत किंवा वेगळ्या पक्षात आम्हाला जायचं आहे। त्यांचं सातत्याने हेच म्हणणं आहे की आम्ही शिवसेना
आहोत। त्यामुळे नेमकी शिवसेना कुठली, मग ती उद्धव ठाकरे गटाची की शिंदे गटाची, हे खरं तर ठरवणं जे आहे ते अध्यक्षांच्या अखत्यारीत येणार आहे आणि त्यानंतर पुढे कदाचित न्यायालयीन लढाई लढावी लागू शकते। परंतु तुर्तास ही जी चर्चा सुरू झालेली आहे की कुठल्या तरी गटामध्ये त्यांना किंवा कुठल्या तरी पक्षात त्यांना मर्ज व्हावं लागेल, तर अशा वेळेला त्यांच्याकडे 3च ऑप्शन आहे, एक भाजप, दुसरा प्रहार आणि तिसरा मनसे। यात मनसेची चर्चा यासाठी जास्त आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे की मनसे ही राज ठाकरेंची मनसे आहे आणि राज ठाकरे हे मूळ शिवसैनिक होते, बाळासाहेबांचे शिवसैनिक होते। त्यांनी बाळासाहेब ज्या वेळेला हयातीत होते त्यावेळेला त्यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला। त्यांची बांधणी, या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची बांधणी किंवा त्यांचे जे सैनिक आहेत ते मूळ सगळेजण शिवसैनिक राहिलेले आहेत आणि त्यामुळं जो DNA आहे या मनसेचा हा कुठे ना कुठे शिवसेनेचाच DNA आहे। त्यामुळे जर उद्या कुठला पर्याय शिल्लक राहणार नसेल आणि कुठल्या तरी पक्षामध्ये विलीनच होणं हा एकमेव जर पर्याय शिल्लक असेल तर या 3 पक्षांपैकी मनसे हा पक्ष जवळचा वाटू शकतो। परंतु शिंदे त्यासाठी तयार आहेत का किंवा शिंदे गट त्यासाठी तयार आहेत का? कारण पुन्हा एकदा मनसेमध्ये विलीन झाल्यानंतर राज ठाकरे हे मनसेचे सर्वेसर्व आहे, म्हणजे कुणीतरी पुन्हा एक ठाकरे जे आहेत ते एखाद्या पक्षाचे सर्वेसर्व आहे ज्या पक्षामध्ये या शिंदे गटाला सामील व्हावं लागणार आहे। मग या सगळ्या गोष्टी मान्य होतील का, हे सुद्धा अनेक गोष्टी जे आहेत बरोबर। या सगळ्या तर्कवितर्कांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता एकनाथ शिंदेची भूमिका या सगळ्या विषयात। एकनाथ शिंदेने उद्या मुंबईत आम्ही फ्लोर टेस्टसाठी येतोय असं म्हणलेलं असलं तरी एखाद्या पक्षात या गटाने स्वतःचं विलिनीकरण करून घ्यावं हा मुद्दा आड येऊ शकतो का, आणि त्या दृष्टीने देखील चर्चा